पूजा खेडकर प्रकरण ताजं असताना आता आणखी एका IAS अधिकाऱ्याने प्रशिक्षणार्थी असताना एक मोठा घोटाळा केल्याचं समोर आलंय। या घोटाळ्याचा संपूर्ण कच्चा चिठा हे ABP माझाच्या हाती लागलाय। सांगली महापालिकेचे विद्यमान आयुक्त शुभम गुप्ता हे प्रशिक्षणार्थी असताना आदिवासी विभागात कार्यरत होते। या विभागाअंतर्गत आदिवासींसाठी गाई म्हशी वाटपाची एक योजना राबवण्यात आलेली। या योजनेत प्रकल्प अधिकारी म्हणून त्यांनी प्रचंड भ्रष्टाचार करून आदिवासींच्या पैशाचा मोठा अपहार केल्याचं उघड झालंय। सरकारच्या चौकशी समितीच्या अहवालात ते तपशीलवार नमूद करण्यात आले। लाभार्थ्यांना नियमापेक्षा दुप्पट पैसे देऊन दुसऱ्या खात्यावर स्वतःच वळवून घेणं, लाभार्थ्यांना धमकावणं, नियमबाह्य कामांसाठी स्वतःच्याच विभागातील अधिकारी कर्मचारी यांना धमकावणं, बोगस पशुवैद्यक अधिकाऱ्यांच्या सह्या जोडणं असे अनेक गैरप्रकार गुप्तांनी केल्याचं सिद्ध झालंय। तुम्हारे अकाउंट में 1 लाख रुपए आने के बाद में कौन आए थे आपके पास में कि आके तुम वो पैसा दूसरा अकाउंट में डालने के? उसका ऑफिस वाला आए थे। ऑफिस के लोग आए थे। थे। क्या बोले आके बोला तुम्हारा अकाउंट में पैसा ट्रांसफर किया, तो हम दूसरा अकाउंट में ट्रांसफर करने के बोला आया। फिर हमको गाय चाहिए बोला, तो फिर गाय तुम देखो बोला, फिर देखना हम दूसरा गाय देखा तो गाय लाए थे। हम पैसे दिए नहीं दिए मालूम नहीं, लेकिन तुमको गाय मिल गई? मिला। तुमच्या अकाउंटवर पैसे जमा झाले। मग आम्ही गेलो, मग तिथे गेल्यानंतर मग विड्रॉल करून दिलं त्यांच्या अकाउंटमध्ये पूर्ण पैसे 1 लाख रुपये। गाय मग नंतर आणून दिले त्यांनी। अच्छा। अहवालमध्ये ज्या प्रकारे दोष सिद्ध झालेला आहे त्यामध्ये पुरावे पण नाही आहे आणि त्या अहवालामध्ये करण्यात आलेली रिझनिंग सुद्धा चुकीची आहे आणि अभ्यास न करून नुसतं कोणाला तरी दोषी करायचे त्याप्रमाणे माझ्यावर दोषारोप करण्यात आलेला आहे आणि ते पूर्णपणे खोटे आहे आणि त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे तथ्य नाही आहे। तर शुभम गुप्तांवर नेमके आरोप कोणते आहेत आपण जाणून घेऊया। आदिवासींना दुभत्या गाई म्हशींचं वाटप करण्याची योजना होती। या योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी 50,000 रुपये दिले जातात। शुभम गुप्तांनी 1 लाख रुपये देऊन शासनाचं नुकसान केलं। भाकड गाई म्हशींना बिल्ले मारून लाभार्थ्यांना वाटप केलं। लाभार्थ्यांच्या खात्यातले 1 लाख रुपये दुसऱ्या खात्यांमध्ये वळवले। आदिवासींना धमकावून त्यांच्या खात्यातून पैसे वळवले। तक्रार होऊ नये यासाठी 20,000 रुपये दिले। घोटाळ्याला विरोध करणाऱ्या अधिकाऱ्यांना धमकावलं। तोतया डॉक्टरकडून जनावरांचं बनावट फिटनेस सर्टिफिकेट सादर केलं। या संदर्भात नेमण्यात आलेल्या चौकशी समितीवर दबाव टाकून हवे ते बदल करून घेतले। या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी अप्पर आयुक्त आदिवासी विभाग नागपूर यांच्या अंतर्गत चौकशी समितीची नियुक्ती करण्यात आली। समितीकडून सर्व लाभार्थ्यांची आणि अधिकाऱ्यांची चौकशी झाली। त्यात शुभम गुप्ता हे दोषी असल्याचं आढळून आलं। आदिवासी विभागाकडून कारवाईसाठी सामान्य प्रशासन विभागाकडे अहवाल पाठवण्यात आलाय। त्या अहवालाचं इंग्रजीत भाषांतर करण्याचं काम सुरू आहे। दिल्लीतल्या DOPT कडे गुप्ता यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात येणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।